आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला होता। शासनाच्या दडपशाही व नाकर्तेपणाच्या निषेधार्थ परभणी आणि इतर मराठवाड्यातील दलित आणि पुरोगामी कार्यकर्ते न्यायहक्कासाठी 17 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले। ते 16 ते 17 फेब्रुवारीला मुंबईला पोहोचतील अशी शक्यता वर्तवण्यात आली। याकरिता मुंबईतील सर्व दलित आणि इतर पुरोगामी संघटना तसेच डावे पक्षांनी एकत्र येऊन परभणीहून निघालेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत जनजागृती मोहीम सुरू केली होती। मुंबईसह उपनगरात या मोहिमेला वाढता प्रतिसाद मिळत असलेला पाहून सरकारने आश्वासनावर बोळवण करून हा मोर्चा नाशिकलाच स्थगित केला। भाजप आमदार सुरेश धस आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याकामी मध्यस्थी केली। सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील या आश्वासनानंतर लॉंग मार्च नाशिक येथे स्थगित करण्यात आला। मात्र त्यानंतर सुरेश धस यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही असे म्हटले। यावरून आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। क्रांतिकारी जय भीम। भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी जे वक्तव्य केलेले आहे की सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पोलिसांनी मारलेलं आहे त्यांना एक संधी द्या, त्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करू नका, या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। या आमदाराने आमचा लॉंग मार्च चिरडण्याचं काम केलेलं आहे, एक षडयंत्र केलेलं आहे आणि या आमच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्याच्यामुळे सुरेश धस यांच्यावरती तात्काळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि सुरेश धस यांना महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत फिरू देणार नाही जोपर्यंत हे महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाही। परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की सुरेश धस यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करावा आणि सुरेश धसांना आमचा इशारा आहे, तुम्ही ज्या ठिकाणी भेटाल त्या ठिकाणी तुम्हाला आंबेडकरी समाज सोडणार नाही। जय भीम जय भारत। नातवाईकाच्या घरी असताना 2-4 दिवसाकून सोमनाथाची मैत झाल्या 2-4 दिवसाकून त्या रोजी रात्री 2:30 वाजता सुरेश धस आले नातवाईकाच्या घरी मला भेटायला। 2:30 वाजता आले, ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं, ह्यांना सर्व माहिती होतं। सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं, मर्डर केलं, पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहित असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले, चुकीचं बोलले, फार चुकीचं बोलले। सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय, हृदयाचा आजार हाय, असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेश धस साहेबांनी। आणि परत 2 महिने झाले ह्यांना असं कसं सुचलं सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला ह्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा, मोठ्या मनानं आमचं मन छोटं आहे, आम्ही गरीब आहेत, आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते। माझा लेकरू वकील झाला होता, 17 तारखेला माझ्या लेकराचं पेपर होतं। मग ह्या लोकांनी मला छोटं मोठं मन करा आणि माफ करा म्हणतात। आमचं मन बारीक आहे, आम्ही काय कुणाला माफ करत नाही। गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडं मोडूजीपर्यंत, 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा। आमच्यानं माफ करणं होत नाही। माझ्या पोटात हेंडगा पडलंय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणार, मला लय फार हे चुकीचं बोलत हे धस साहेब, हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं ही चालू करा। नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा
आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर, तर मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला, आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सहन होणार नाही। तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला। असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचं मर्डर तुम्ही करायला लावलाय, सरकारचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असेल असं मला वाटतंय। कधी आलते सुरेश? आलते सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाले 2-4 दिवसाकडून आलते ती सगळे ते मंत्री हे खासदार आमदार, तेव्हा येऊन गेल्यावर रात्री 2:30 वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला। असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतंय का? दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येतंय का? असं कधी होत नाही। हे मुख्यमंत्री साहेब खोटं बोललेत हे सभेमध्ये, हे कस काय खोटे बोललेत असं म्हणून सुरेश साहेबांनी हे धस साहेबांनी मला म्हणल्यात। आणि आता 1-2 महिन्यापूर्वीच कसं बदल झालं हे कुण्या कारणानं म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा, कारण काय ह्याच्यात? मग ह्याने काय तर ह्यांच्या खाल्ले असतील ही मध्ये काय तर सरकाराकडून, म्हणून हे असं बोलणं येतंय त्यांना। एखाद्याचं जीव घेणं सोपं नाही, माझ्या लेकराला मारणं सोपं नाही। याद राखा तुम्ही, ही मध्ये कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना, याद राखा तुम्ही। माझं आज लेकरू गेलं, माझ्या पोटात हेंडगा पडले, कालपासून मला झोप येत नाही, कालपासून मला चैन पडत नाही। आता लॉंग मार्च परत आलाय, कालपासून लॉंग मार्च परत निघालाय, तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय का? मला ही काही माहित नाही, ती का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे। ते लॉंग मार्च मध्ये गेलते त्यांना माहित आहे, त्याच्यातलं मला काहीच माहित नाही। लॉंग मार्च मध्ये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी होती, आता लॉंग मार्च परत आलाय, तुम्हाला काय वाटतंय न्याय मिळाला का नाही मिळाला? आता असं मध्ये चमचे बोलल्यावर कसं न्याय मिळेल आम्हाला? चमचे असं बोलतात ना मध्ये, माफ करा, पोलीस लोकांना सोडून द्या, पाठीशी घालतात। मग ह्यांच्या स्वतःचे पण मारू द्या ना 1-2 पोलीस स्टेशन मध्ये, मग त्यांना करू द्या माफ पोलीस लोकांना, ते मोठ्या मनाचे आहेत, आम्ही छोट्या मनाचे आहोत। माझं लेकरू मला पाहिजे वापस। जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन, त्या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेकरू मला परत पाहिजे। माझं कर्णात ताट 35 वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता, मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविलं असता। माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्यात, मला दुःखाचे दिवस दिले ते दिल्यात, परत मला न्याय देत नाहीत। ह्यांना काय अडचण आहे मला न्याय द्यायला? माझ्याकडे सगळे सबूत आहेत, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे, माझ्याकडे कागद आहेत, माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत, मग ह्यांना काय अडचण आहे मला हे देत नाहीत, न्याय देत नाहीत? ह्यांना काही अडचण असेल? पोलीस अधिकारी दस आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले, इथंच भेटले, परभणीतच। हो, परभणीतच रात्री 2:30 वाजता आले। त्यांनी काय बोलले, ईडीओ करीत होते, ईडीओ करू नका, माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले, सोबत असणाऱ्याला। रात्री 2:30 वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात, असं बोलायला नकोय। सत्याच्या मार्गाने चला आणि सत्य न्याय मिळवून द्या। पोलीस कर्मचारी निलंबित झाले, ते निलंबित आपल्याला ते मान्य नाही, त्यांना कधी सजा भेटेल, फाशीची कदा शिक्षा होईल ना त्यांना, तेव्हा आपल्याला मान्य आहे। तोपर्यंत मी हे नाही, मला मान्य नाही। त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा लावा, त्याला फाशीची शिक्षा द्या, आणि ज्या माणसाने संविधान तोडलंय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना, सगळे फ्रॅक्चर झाल्यात, हात मोडल्यात, पाय मोडल्यात, त्यांनी आज सध्या त्यांनी बसून आहेत, त्यांना जेवता येत नाही, बसता येत नाही। त्या लेकरावर सोमनाथाबरोबर असलेले लेकर त्याला मारलेले, सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचं मर्डर केलं त्यांनी। त्या लेकराचे पण हे सगळे सरकारने गुन्हे मागे घ्यायला सांगा। आणि सुरेश धस साहेब हे जे बोलतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि हे नेता जे आहे हे गरिबांचा नेता नाही, हे तर हे गुन्हेगाराचा नेता आहे, आणि सरकार देखील गरिबाचं नाही। न्याय कधी मिळवून देणार? हे असं 1-2 महिने झालं आणि आणखी काहीच नाही, कसल्याच प्रकारची चौकशी नाही, पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही। असं काय होतंय माझ्या भावाबरोबर?
आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत. त्यांच्या आई वडिलांना ते मुलं कसं सांभाळतील? हे पोलीस प्रशासनानं अति केलेलं आहे. आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे. कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना, इथं बीडला आले होते फडणवीस साहेब, तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत. म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय. या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही. कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून, शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का? आम्ही सुशिक्षित लोक, आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल. आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार. आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील. तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला? हे पण आम्हाला बघायचं आहे. कारण जेव्हा अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकारला की खरंच हे जे बोललेत हे चूक, माफ करा म्हणून धस साहेब, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा सरकारच्या लक्षात येईल. म्हणून आम्हाला आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय, म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय. हे सरकारनं लक्षात घ्यावं. आणि शांतता खूप भयानक असतं. ह्याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार, एवढंच सांगतो. हे 5 कर्मचारी आणि अधिकारी निलंबित आहेत, त्याचा काही कागद दिला? कसल्याच प्रकारचा कागद नाही, कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित काहीच होणार नाही. आज निलंबित करतील, 4 दिवसांनी ड्युटीवरती घेतील, जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील. आता बघा ते काय ते गोरबांड, त्याला निलंबित केले म्हटलं, त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का? तो नांदेडला जातो, निवांतपणे शिंदे साहेबांना भेटतो, हसतो, बोलतो. ते काय थोडं गांभीर्य आहे का? ही निलंबित करण्यानं काहीच नाही. त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत. आणि ते मानवते मावशी, त्यांना तर किती क्रूर मारलेत. 5-5 पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले. त्या मावशीने म्हणले, साहेब मला लघवी आली, मला बाथरूमला आले, मला जाऊ द्या. तरी देखील ते पोलीस अधिकारी का म्हणतात, तू इथंच कर, तू बाथरूम इथंच कर, लघवी इथंच कर म्हणून पोलीस अधिकारी एवढं जर अत्याचार करत असतील तर हे सहन करून घेणार नाही. आणि सरकार जर असं जर गपचूप जर बघत असेल तर सरकारची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गरीब लोक आहेत म्हणून एवढं म्हणजे गांभीर्याने घ्या, सरकारला एवढंच सांगतो. आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यानंतर जे जबाबदारी आहे सरकारच जबाबदार राहील सर्व गोष्टींवर. सुरेश धसांनी जी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर तुमच्याशी काय बोलणं झालं का किंवा संपर्क होऊ शकला? कसल्याच प्रकारचा संपर्क नाही, कसल्याच प्रकारची माहिती नाही आम्हाला. पुढे दिशा काय राहील? जोपर्यंत न्याय भेटत नाही लढा, आमचे जीव गेले तर हरकत नाही. माझ्या भावाने एवढे मोठे स्वप्न पाहिले होते. गरीबा तो म्हणला की मी ज्या दिवशी वकील होईन त्या दिवशी मी कुणाचा 1 रुपया नाही घेणार, त्यांच्यासाठी मी लढेन. बाबासाहेबांनी एवढे मोठे योगदान केलेत, आपण त्यांच्यासारखं नाही, छोटं काहीतरी एखादी तरी योगदान करून दाखव म्हणून माझ्या भावाचं स्वप्न होतं. तो पुढे जाऊन PhD ला नंबर लागला होता, तो जज होणार होता. ह्या सरकारने स्वप्न त्याचे तोडून टाकलेत. आणि एकच सांगतो, गुन्हेगार गरीब असो या मंत्री असो किंवा कसलाही श्रीमंत असो, शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो. आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जे असतात म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचे वरचे पदचे DSP असो, कोणी असो, कमिशनर असो, त्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जर वाचवायचा प्रयत्न केलात तर दुसरे पोलीस लोक असंच त्यांचा आदर्श घेतील. ते कितीही असो, 30 असो, 40 असो, पोलीस लोक गुन्हेगार, त्यांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा द्या. तुम्ही मोठ्या पदावरती बसलेला आहात आणि तुम्हाला ते निर्णय घेता येते. आणि तुम्ही जर असं जर त्यांना पाठीशी घालत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही, एवढं सांगायचं आहे आम्हाला. आता तुम्ही मला हा लढा चालूच राहील, लढ्याचं स्वरूप काय असेल तुमचं? लढ्याचं स्वरूप आम्हाला न्याय देत नाही सरकार. लढा आपण कसा लढणार, आपण काय करणार? आता लढा संविधान मार्गाने लढणार आहोत, संविधानाच्या मार्गाने लढणार आहोत लढा. आता होता येईल आपलं कसं शांततेच्या मार्गाने जाणं, आपलं संविधानाच्या मार्गाने जाणं योग्य ठरेल. आणि शेवटी नाही जर सरकार जर ऐकत असलं
तर शांततेचं परिवर्तन जर ते वादळ झालं तर ते सरकार बघून घेईल आणि जबाबदार सरकारच राहील नंतर. हेच सांगायचं आहे आम्हाला. आपण कुणालाच भेटलो नाही आणि आम्हाला अधिकृत कसल्याही प्रकारची माहिती आली नाही. असं जर माझ्या भावाचं जर म्हणजे न्याय जर नाही जर भेटला तर प्रत्येक मुलाचा जीव जाईल आणि प्रत्येक घरी सोमनाथासारखं त्यांना रडावं लागणार आणि प्रत्येक घरी दुःखाचं डोंगर हे कोसळल्याशिवाय राहणार नाही. हे कुठेतरी जाऊन अन्याय थांबलं पाहिजे आणि हे अन्याय जर थांबलं तर पुढे गुन्हेगारीचं प्रमाण वाढणार नाही आणि अन्याय जर नाही जर थांबलं तर 100% दुसरे निर्दोष मुलं हे मारले जातील आणि शेवटपर्यंत मारले जाणारच आहेत आणि सरकार हे दाबलं जाणारच आहेत. आणि होता होईल तेवढे गरीब लोकांनी म्हणजे जागे झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात म्हणजे आवाज उचलला पाहिजे, एवढंच आम्हाला सांगायचं. आमच्याशी कोणता नेत्या चर्चा केली नाही, कोणी आले नाहीत, आम्हाला कोणी विचारपूस केले नाहीत. हो, आम्हाला न विचारताच ते लॉंग मार्च थांबवला. आम्हाला माहितीच नाही काय झाले कसं झालंय ते त्यांनाच माहित आहे, सोबत असणाऱ्याला आम्हाला काही माहिती नाही. ह्या सरकाराला सगळे समान लागतात माणसं. हे मतदानच्या टायमाला येतात, सगळ्यांचं पण मतदान घेतात, निवडून येतात आणि असं नंतरून गरीबाला धोका देतात, एका गरीबाचा जीव घेतात. भेदभाव का करतात हे सरकार? ह्या सरकारनंतर सगळ्याला मायबाप असतात, हे मायबाप नाहीत आता सध्या, हे दुश्मन झाल्यात आम्हाला गरीबाला. ज्या दिवशी माझ्या भावाची म्हणजे ही घटना झाली तेव्हा आम्ही परभणीत आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला आमिष दाखवलं, बरोबर. आता ते पोलिस जे आहेत गुन्हेगार आहेत त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे आणि ज्यांचे मुलांचे हातपाय तुटलेत त्यांना ती मदत करण्यात यावी, कारण हे जे आहेत ना हे खुशाल फिरत आहेत गुन्हेगार लोक आजकाल. आम्हाला रात्री 9-10 वाजता तिथं नेले, आम्हाला 50 लाख रुपये देतो, तुम्हाला 2 मुलाला नोकरी लावतो असं म्हणून ह्या घोरबांडानं सांगितलं. आणि आम्हाला तिथून ह्याला गेलो, औरंगाबादला गेलो, तिथून आम्ही डेड बॉडी घेऊन महादारी येत होतो. चिरफाड झाल्यावर तिथं आम्हाला पाचोड्या आंबाड चौकात अडवले. तिथं 40-50 पोलीस आले, आम्हाला इकडे येऊ देत नव्हते. एवढं आमच्याशी एवढं अटकी वागतात, एवढं हे कशासाठी वागतात ही लोक? आम्ही काय केलंय त्यांचं? आम्ही का चोरी केलाय? आम्ही काय केलंय त्यांचं? आम्हाला न्याय देत नाही. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही ह्या न्यायासाठी आमचा लढा थांबणारच नाही. आमचा न्यायासाठी असाच लढा आमचा चालू राहील. हा न्याय अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.